सुप्रभात मंडळी. आज एक छानशी पोस्ट आली आहे माझ्याकडे, तर ती वाचून दाखवते. गोष्ट आहे आणि शीर्षक आहे आई मेड मोजे. आई मेड मोजे. मी 8वीत असतानाची, म्हणजे 1975 सालची ही गोष्ट. शाळेतील स्काउट पथकातून माझी मुंबईच्या जांभोरीसाठी निवड झाली होती. या शिबिराला जाताना संपूर्ण गणवेश आवश्यक होता. खाली खाकी ड्रेस, खाकी मोजे, खाकी बूट, स्कार्फ, टोपी, विसल, दोरी आणि दंड. निवडीच्या आनंदात दिवस संपेपर्यंत सारी जमवाजमव केली, मात्र खाकी मोजे मिळाले नाहीत. सकाळी 6 वाजता निघायचं होतं. मन खट्टू झालं. आता कसं होणार? पूर्ण ड्रेस नसेल तर येऊ नका, असा शिस्तप्रिय शिक्षकांचा सज्जड दम. मला तर रडूच कोसळलं. आई माझ्याजवळ आली. डोक्यावर हात फिरवत मला म्हणाली, "अरे, रडतोस काय असा? होईल काहीतरी सोय." मी म्हणालो, "आई, रात्र झाली आहे, आता कुठे मिळतील मोजे?" आई हसत घरात गेली. तिनं आतून तिच्या थंडीत घालण्याचा जो एक लोकरी स्वेटर होता तो आणला. तो खाकी रंगाचा होता. ती माझ्याजवळ बसली आणि तिनं त्या स्वेटरच्या दोन्ही बाह्या उसवायला सुरुवात केली. मी बसून तिच्याकडे बघत होतो. हे काय चाललंय असं म्हणून. तिनं बाह्या उसवल्या आणि त्यांना दुसऱ्या बाजूने टाके घातले आणि माझ्याकडे पाहत हसत म्हणाली, "हे घे, तुला खाकी मोजे." मी तर आनंदाने जाम उडालोच. आनंदाने तिला घट्ट मिठी मारत मी ओरडलो, "आई, यू आर ग्रेट." तेच आई मेड मोजे पायात घालून मी हातात लोखंडी ट्रंक घेऊन भल्या पहाटे संपूर्ण युनिफॉर्ममध्ये शाळेत पोहोचलो. सर खुश झाले. आम्ही जांभोरीला निघालो. पुढे 5 दिवस हेच आई मेड मोजे माझ्या पायात होते. जेव्हा जेव्हा पायातून बूट काढायची वेळ यायची, मी घाबराघुबरा व्हायचो आणि पटकन मोजेही काढून ठेवत होतो, त्यांना मारलेली जाडसर शिलाई दिसू नये म्हणून. ते मोजेच नाहीत हे कुणालाही समजू नये म्हणून. यावेळी माझी मनातून थोडी घालमेल व्हायची, थोडा रागही यायचा. आपल्यालाच नेमके मोजे का मिळाले नाहीत म्हणून. मुंबईला स्काउट गाईड जांभोरीत आमच्या पथकाने उंच उंच मनोरे सादर केले. मी पथकात सर्वात हडकुळा, वजनाने कमी, म्हणून मला मनोऱ्यावर सर्वात अगदी उभं राहण्याची संधी मिळाली. कार्यक्रमातही मनोरा पूर्ण झाला. मी सर्वात वर होतो. समोर प्रमुख अधिकारी आणि अतिथी बसले होते. त्यांना मी वरूनच 3 बोटांची स्काउटची सलामी दिली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि मग काय विचारता, सगळंच मजेशीर झालं एकदम. काय झालं सांगू का तुम्हाला? ती टाळ्यांचा कडकडाट झाल्यानंतर मी त्याच्यात हरवून गेलो. साऱ्यांना असं दिसत होतं की मी मान्यवरांना सलामी देत आहे, मात्र मी त्या क्षणी मनातून माझ्या आईला सॅल्यूट करत होतो, तिच्या आई मेड मोजांसाठी. जाडी भरडी शिलाई मारलेल्या लोकरी स्वेटरच्या बाह्यांच्या आईनं मला बनवलेल्या त्या मोज्यांचा आता मला खूप खूप अभिमान वाटत होता. कारण ते नसते तर आज मी येथवर पोहोचूच शकलो नसतो. धन्य ती आई आणि धन्य तिची शक्कल. आज हा प्रसंग मी माझ्या मुलांना, नातवांना, विद्यार्थ्यांना सांगतो तर ते हसून आश्चर्य व्यक्त करतात. हे कसं शक्य आहे असं म्हणतात. मीही हसतो आणि नतमस्तक होतो आईच्या कल्पकता आणि निस्वार्थ प्रेमासमोर, आणि स्वतःशीच म्हणतो, माय म्हणजे माय म्हणजे माय असते अगदी. आज मी 63व्या वर्षात आहे. घरात प्रचंड सुबत्ता आहे. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आई मला लहान मुलाच्या कौतुकानंच ओवाळते, प्रेमानं मुका घेते, डोक्यावरून हात फिरवते, अलाबला घेते स्वतःकडे आणि कडाकडा बोटं मोडते, तोंडात पेढा भरवते आणि मी पुन्हा एकदा लहान होतो आईचा आशीर्वाद घेण्यासाठी. मंडळी, पोस्ट म्हणजे ही जी गोष्ट आहे
किंवा ही आठवण आहे ती कोणी लिहिली आहे, त्यांचं नाव काही माझ्याकडे आलेलं नाही, पण खरंच आईची माया आणि ममता ही काही वेगळीच. आणि तिची आपल्या मुलांच्यासाठी एखाद्या अडचणीतनं त्यांना बाहेर काढण्यासाठी जी कल्पकता असते ना, ती तर काही औरच असते. तर तुम्हालाही ही गोष्ट, ही आठवण आवडली असेल ह्याची खात्री आहे मला. पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.